पहिलाच बॉल ड्राईव्ह केला समोर मिडॉनला फिल्डर बिसफिल्ड आणि त्याच कारणासह एक सिंगल धावा आता कंप्लीट झालेली आहे. सिंगल धावेसोबत डाव सुरू होतोय. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगावचा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पहिल्याच बॉलवर एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. सतीश सोकांडे अर्थातच जॉन्टी यांचं व्यक्तिगत खातं खुलं होत आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यात आजच्या निर्णायक तिसऱ्या रजनीत पहिल्याच बॉलवर एक धाव धावफलकावरती नोंदीत करत असताना आमचे ऑफिशियल स्कोरर रोशन भांडे सर. पहिल्याच बॉलवर सिंगल लेफ्टी बॅटर सचिन आता स्ट्रायकर एंडला. रोशन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. वेगवान गोलंदाजी ओळख आहे रोशनची. यावेळेला फुल टॉस पायावरती बॉल अद्दल आय थिंक. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. लेग बाय द सिग्नल. लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये ग्राय धरली जाणार नाही. अदरवाईज क्लिअर प्लम्प होते. मात्र तो नियम या स्पर्धेमध्ये आलो केला नाही. फ्रॉम फर्स्ट मॅच टू लास्ट मॅच मॅनेजमेंट कमिटीनं एक एक्स्ट्रा धाव स्कोर आपण बघत आहोत तर सध्या 2 या आकड्यावर. हो यावेळेला थोडे स्लिप झाले, स्किड झाले रोशन. त्याच कारणासह बॉल रिलीज केला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. कमी पावलांचा रनअप रोशनचा, मात्र गती या गोलंदाजाकडे फार आहे. बरोबर जो खराब पॅच होता त्याच पॅचवर पाय त्याचा लँड झाला होता. स्विचिटचा टेम. आणखीन एक वेगवान चेंडू. शरीरभेदक गोलंदाजी. विकेटकीपरचं जोपर्यंत बॅकअप येईल आणखीन एक लेग बायच्या स्वरूपात सिंगल धाव ॲड होत असताना स्कोर बोर्डवर सध्या टोटल आपण बघत आहोत ती 3 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्याच षटकात या सामन्यात आपण बघत आहोत रोशननं पहिल्या 3 चेंडूवरती तर कमालीची कामगिरी केलेली आहे. मात्र पाहायचं आता कितपर्यंत सातत्य त्या षटकात ते राखतील. लेफ्टी बॅटर सचिन स्ट्रायकर एंडला. हो यावेळेला इम्प्रोव्हायझेशन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न. बरोबर खोलात बॉल टाकलाय. या पद्धतीचे फटके नेहमीच मेजर सचिन चोरगे खेळत असतात. या पद्धतीची कलात्मक रचनात्मक फलंदाजी त्यांच्या पद्धतीनं नेहमीच होत असते. पण सध्या गोलंदाजाचे तितकंच कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं बॅट्समनला फॉलो केलं. डॉट बॉल. 2 टू गो. यावेळेला कलात्मक फटका. शॉर्ट स्कोर लेगला मात्र प्रयत्न चांगले होते फिल्डरचे. कॅच ड्रॉप. सहजरित्या अगदी आरामात एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत तो या सिंगल सहित 4 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. लास्ट मुमेंटला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्कोर लेगला फिल्डरही पोहोचले होते मात्र जजमेंट थोडं खराब राहिलं. धावसंख्या 4. स्टील 1 टू गो. काव फेसला एक फिल्डर, त्याचबरोबर समोर लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉईंट, गल्ली पॉईंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फान लेग, शॉट स्कोर लेग, मिड ऑन आतमध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोशन. यावेळेला फुल टॉस. रेड बॅटनं ड्राईव्ह केला समोर. एक सिंगल कंप्लीट. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बोलबाला राहिला तो जन्मान उज्ज्वल्याच्या गोलंदाज रोशनचा. एकही विकेट त्याला मिळाले नाही. मात्र इकॉनॉमिकल कामगिरी. धावा खर्च झालेल्या त्या अवघ्या 5 ऑन बोर्ड. गोलंदाजीसाठी राजेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक सध्या मार्गसोदे दुसरं. पहिल्या षटकात रोशननं जबरदस्त कामगिरी केली आणि आता या षटकात संघनायक राजेश ज्यांनी स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली आहे.
पहिल्याच बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 7 या आकड्यावर. यावेळेला ऑन साइडला पॉवर पाकिट बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि पाठवलाय तर पार्किंग प्लॉट मध्ये बरोबर आई गावदेवी मातेच्या चरण आशीर्वाद घेण्यासाठी हा चेंडू दाखल होतोय. येतो षटकार. जास्त उंची तितकं जास्त अंतर या बॉलनं कापलेलं आहे. बरोबर स्लॉट मध्ये आलेला बॉल मेजर सचिन यांच्या बॅटमधून षटकार आलाय. बरोबर आई गावदेवी मातेच्या मंदिराचं जे बांधकाम चालू आहे त्याच्या स्लॅबवरती हा बॉल गेलेला आहे. या षटकाराचा स्कोर आपण बघत आहोत तो सध्या 13-13. सिडीज पहिल्या बॉलवर डबल नव्हती तर सिंगल होती. तेच थोडं करेक्शन होतं. संख्या 12 12 ऑन बोर्ड. राजेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हवेचा जो ओघ आहे सध्याच्या घडीला उजव्या हाताच्या आणि डावखुर हाताच्या दोन्ही फलंदाजांसाठी पोषक आहे. टॅप केला बॉल. अंपायर सिग्नल नो बॉल नो +1. या देखील अतिरिक्त 2 धावा आता मिळताना दिसतील विथ हेल्प ऑफ बाईज आणि स्कोर बोर्डवर सध्या एकूण धावसंख्या दाखल करून अंकित होती ती 14. नेक्स्ट बॉल फ्री संधी आता बनली आहे ती बॅटर सतीशला. फ्रीड बॉल धावावी आहे. नॉस्ट्रा करेंटला चान्स बनला असता रनआउटचा मात्र बॅकअपसाठी कोणी उपस्थित नाहीये. फिल्डिंगमध्ये हवं तसं बॅकअप येताना दिसत नाही. एक सिंगल धाव तोपर्यंत सहजरित्या मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 15 15 ऑन बोर्ड. यावेळी लॉंग साईडला दिशा दिली स्कोर लेगला फिल्डर उपस्थित पण थोडी मिसफिल्ड. एकच धाव मात्र मिळताना दिसेल. अगदी आरामशीर आल्हाददायकरित्या ही सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे आणि सिंगल सहित सध्या आपण बघत आहोत स्कोर तो 16. स्टील 2 टू गो. कम्पॅरेटिव्ह टू फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या तुलनेत या षटकात चांगल्या वेगानं आणि चांगल्या गतीनं धावा येतात ती जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना शिवप्रेमी क्रिकेट संघ शिरगाव करता. यावेळेला स्विच इट व्हाट अ शॉट. पाडाजोगा फटका. स्विच अँड स्वीट इट सतीश सोकांडेच्या बॅटमधून येतोय हा टिपिकल सिक्सर. षटकारासहित सध्या स्कोर बोर्डवर धावा आपण बघत आहोत त्या 22-22. या षटकात आतापर्यंत 16 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगावच्या फलंदाजांचा राज आतापर्यंत आपण पाहिलाय. धावा सध्या स्कोर बोर्डवर 22 ऑन बोर्ड. स्टील 1 टू गो. चला टाइम काउंटर सुरू आहे वेळेचं. स्कोर 22-22. पहिल्या बॉलवर सिंगल 5 बॉलत 16 धावा आलेल्या आहेत. 2 षटकार 3 सिंगल 1 नो +1.
स्कोर 22-22. एसीडीज टोटल 17 धावा आलेले आहेत. एक 9+1 आहे, 3 सिंगल आहेत आणि 2 सिक्सर आहेत. धावा 22-22. या वेळेला आणखीन एक स्विचिटचा प्रयत्न चालवलाय. धाव पण नकार. डॉट बॉल. ओव्हरची सांगता षटक संपली. 2 11.00 धाव्याची धावगती दाफलकावर शिवप्रेमी शिरगाव विदाउट एनी विकेट लॉस. 22 धावा. सामना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधात मनु स्पोर्ट्स बोरगाव. शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यानंतर होणारा जो सामना आहे थोडे चेंजेस आहेत. विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि मनु स्पोर्ट्स बोरगाव असा सामना होईल. त्यानंतर माळीनगर विरोधात जयभवानी किशोर, त्यानंतर आई अकलेशा टोकावडे त्यांच्या विरोधात पराग वॉरियर्स बालुक आणि चेंज द गेम खांदारे त्यांच्या विरोधात शिवप्रेमी नारायणगाव. आजच्या लॉट्समध्ये थोडे चेंजेस आहेत. आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 22 ऑन बोर्ड. दोन षटकात 22 धावा बनलेले. चला वेळ जास्त घेऊ नका उजिवलेकर. आदित्य तिसऱ्या षटकात गोलंदाजी करता. यंगस्टर समोर लेफ्ट बॅटर सचिन. पाहिजे आता कशा पद्धतीने काउंटर अटॅक होईल. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. टप्पा पडला चाललाय थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची झाली सांगता. निदाव चेंडूची समाप्ती. स्कोर सध्या स्थिर 22. 22 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल थोडा खाली राहिला. रनआउटचा चान्स बनला असता पण बॉल गॅदर करता आला नाही. आता संधी आहे आणि त्या संधीचं सोन होते. चुकीचं कॉलिंग आणि अखेर त्या कॉलिंगची शिकार. सतीश सोकंडे धावबाद. 22ला पहिला आदरा शिवप्रेमी शिरगावला. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटर वैभव सोकंडे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. उजव्या हाताचा आणखीन एक प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू सध्या बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला. पहिलाच बॉल समोर सेट बॅटनं लॉफ केला. लॉंगॉनला फिल्डर पण मिस जजमेंट. त्यांच्या आवाक्याबाहेर चाललाय बॉल. अगदी वाऱ्याच्या लाटांवरती स्वार होत लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. पंच कन्फर्म करतायत. एसीडीज ऑल द वे फॉर सिक्सर. षटकार. जो हवेचा जो प्रवाह आहे तो सध्या दोन्ही बाजूने लेफ्टी राईटी दोन्ही बॅटरसाठी पोषक आहे आणि त्याच कारणासह या बॉलनं देखील अपेक्षित अंतर गाठलेलं आपण पाहिलेलं आहे. षटकार आणि या षटकारासहित व्यक्तिगत वैभव सोकंडे यांचं खातं खुलं होते तर सांघिक दाफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. ते 28. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हलकासा टप्पा पडल्याबरोबर विथ अँगल हलकासा बाहेर निघाला बॉल. त्याच कारणासह चेंडूबाटचा संपर्क घडवता आला नाही तो वैभवला. तेच दाखवतायत नॉस्ट्रा करेंडला मेजर सचिनला कशा पद्धतीने टप्पा पडल्याबरोबर बॉलनं थोडी हरकत केली.
यावेळेला हेलिकॉप्टर एम एस धोनी स्टाईलला खोदून काढलाय बॉल आणि पाठवलाय लॉंग ऑनला. हवाई यात्रेकरता कडक हिट, कडक सिक्सर वैभवच्या बॅट मधून. आणखीन एक धमाका, 6 धावा. या षटकारासहित सध्या स्कोर बोर्डवर धावा आपण बघत आहोत त्या 34. रिप्ले आपला टेलिव्हिजन स्क्रीनवर. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल हेलिकॉप्टर स्टाईलला अनोख्या शैलीनं हा षटकार आता वसूल केलाय तो गोलंदाज आदित्यच्या विरोधात फलंदाज वैभवनं. यावेळेला बॉल समोरच्या दिशेनं मार्ग शोधतोय. आणखीन एक बॉल आणि हा बॉल देखील जातोय हवाई यात्रेकरता. इट्स अ थर्ड बिग हिट. या षटकातील हा तिसरा दमदार देखना फटका वैभव यांच्या बॅटमधून. आणखीन एक विस्फोट षटकार. तीन षटकात 40 धावा धावफल कव्हर व्यक्तिगत वैभव. 4 चेंडू 3 षटकारणीशी 18 धावेचे योगदान देत आहेत. सचिन थोडे स्लो बट स्टडी आहेत. 8 चेंडूत व्यक्तिगत 8 धावेचे योगदान देत आहेत. 3 षटकात 40 धावा बनलेल्या आहेत. यापूर्वी खर्चिक कामगिरी राहिली ती राजेशची. मागच्या षटकात आदित्य देखील मागडे राहिले आणि सध्या आपण बघत आहोत शेवटच्या षटकात संघ कर्णधारानं जबाबदारी दिली आहे ती निशांतवर. चला वेळेचं सहकार्य अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळावं लागेल. IPLचा सेकंड क्वालिफायर सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्स 17 षटकानंतर 171 धावा, 5 फलंदाज बाद झालेले आहेत. विस्फोटक वैभव सूर्यवंशी नॉट आउट 96, 96 धावेचं योगदान देतोय. मागच्या सामन्यात उकलेलं अर्धशतक पाहायचं. या सामन्यात आता शतकी खेळीची नोंद त्याच्या वतीनं होईल का? पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल भिरकावून दिला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. वेट अँड वॉच क्रिकेट. वाट पाहिली या बॉलची आणि तदनंतर मात्र वाट लावली चौकार. या चौकारासहित आपण बघत आहोत एकूण अंक होत असताना ती 44, 44 धावा. पहिल्याच बॉलवर चौकार आला निशांच्या विरोधात. चांगले संकेत दिलेत शेवटच्या षटकात. चांगले सेट झालेले आहेत मेजर सचिन आणि चांगल्या गतीने चांगल्या वेगाने त्यांच्या बॅटमधून धावा येणं आता अपेक्षित आहे. त्यावेळी लॉंग साईडला दिशा दिली. गॅपमध्ये चाललाय बॉल, मिसफील्ड. विकेटला फंबल झालं फिल्डर आणि त्याचा फायदा मिळतोय तो संघ शिवप्रेमी शिरगाव आणि त्याचबरोबर बॅटर मेजर सचिन चोर गेले. तो बॅक टू बॅक सेकंड 4, सलगचा दुसरा चौकार. यावेळेला कमी गतीने टाकलेला बॉल, फसवा चेंडू, रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट आणि काम तमाम. वैभव धावबाद. 48 ला दुसरा आदरा शिवप्रेमी शिरगावला.
धावसंख्या 48. नवीन बॅटर दर्शन शिंदे स्ट्रायकर एंडला. पहिल्या डावाचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पाहायचं किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल. संघ शिवप्रेमी शिरगाव थ्रू द कव्हर्स मॅरिट वरती खेळतात. पाठवलाय बॉल, तो कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बॉल सोर दिरोप. पहिल्याच बॉलवर दर्शनचं जबरदस्त प्रदर्शन. येतोय चौकार आणि या चौकारासोबत सांघिक अर्धशतक आता पूर्ण होतंय. ते फलंदाजी करणाऱ्या शिवप्रेमी शिरगावचं. स्कोर आपण बघत आहोत बाबांना 52. बाबांना 52. यावलेला बॉल अबेत. फिल्डर फार दूर आहे. झेल कोण पकडणार हा प्रश्न उपस्थित झालाय. गोलंदाजानं प्रयत्न केला होता पण त्याचा प्रयत्न अपयशी. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि आता तिसरी धावी पूर्ण. बॅकअप खराब. 34साठी निघालेत मेजर सचिन पण 3च धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. 3 धाबे सहित धावसंख्या 55. 55. आणि आता फलंदाज होतोय धाव बाद. याचबरोबर पहिला डाव संपला. बनल्या 56 आणि विजयासाठी उजवलेला दुसऱ्या डावात 57. 57 धाबेचं टार्गेट. $56 ऑन बोर्ड आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 56 धावा पहिल्या डावात बनलेल्या आहेत आणि बाद होणारे 3ही फलंदाज धावबादच झालेले आहेत. वैभव, दर्शन आणि त्याचबरोबर सतीश नॉट आउट राहिले. मेजर सचिन त्यांच्या बॅटमधून या सामन्यात 17 धाबेचं व्यक्तिगत योगदान. वैभव यांचं 18 धाबेचं योगदान. सतीश यांचं योगदान राहिलं ते 10 धाबेचं आणि त्याचबरोबर 7 धावा बनवल्या त्या दर्शननं. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुरुवात जबरदस्त केली होती रोशननं. पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी केली होती. राजेश आले, मागणे राहिले. 16 धावा त्यांच्या षटकात. आदित्य दुसऱ्या षटकात 18 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि निशांत ज्यानं शेवटचं षटक टाकलं त्याच्या विरोधात आलेल्या त्या 16 धावा. फॉल ऑफ विकेट. पहिली विकेट पडली 22ला. दुसरी विकेट 48. तिसरी विकेट 56. 14.00 धाव्याच्या धावगतीनं 56 बनलेले आहेत ज्यामध्ये 4 एक्स्ट्रा धावा आपण पाहिलेल्या आहेत आणि विजयासाठी दुसऱ्या डावात आता 57 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल तो टीम जर्मन उजिवलेला. चला ओपनिंग पे रेडी करा. जर्मन उजिवले ऑलरेडी फिल्डिंग सेट होती टीम शिवप्रेमी शिरगावची. धावसंख्येचा पाठलाग सुरू होतोय. ऑलरेडी ड्रेसकोडमध्ये नये संघ शिवप्रेमी शिरगाव. त्याच कारणास्तव 2 धाब्याची जी पॅनल्टी आहे ती आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर जर्मन उज्ज्वलेच्या खात्यात आपण ऍड करणार आहोत.
आघाडीसाठी रोशन आणि त्यांच्या सोबत राजेश देतात, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत तुषार तुषार चोरगे, अर्थातच बाबू गोलंदाजीसाठी दाखल होतोय. 57 धावसंख्येचा पाठलाग सुरू होतोय. क्रीडा रसिक हो, स्वागत आहे सर्वांचं. जगदीशजी भाग्यवंत आणि त्याचबरोबर एस जी ग्रुप खाटेकर अजित खाटेकर चषक 2026 यंदाच्या हंगामातील ही शेवटची रजनी स्पर्धा. यानंतर रबर बॉलच्या भरपूर साऱ्या टुर्नामेंट तुम्हाला एन्जॉय करता येईल, पण या स्पर्धेत देखील एकंदरीत 50 संघ तुम्हाला सम्मिलित होताना पाहायला मिळतात. ज्यातील पहिली रजनी गाजवली आदित्य अँड आर्मी जन्मा नडेनं कालचा दिवस गाजवला. प्रणल, रोहित अँड आर्मी अर्थातच टीम मयूरदत्त हेगडे प्रतिष्ठान असोसिएशन, तर आज देखील मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन MGCAची सलग एकंदरीत 10 नामवंत संघ तिसऱ्या रजनीत सम्मिलित होताना पाहायला मिळत आहेत. तुषार, चला वेळ जरा जास्त खर्च होतोय, शिरगावकर स्पीडअप करावं लागेल. ऑलरेडी आज देखील सामने उशिरानं स्टार्ट झालेत. टीम येणार, टीम खेळणार, हरणार जिंकणार घरी निघून जाणार. मात्र ऑफिशियल अंपायर, कॉमेंटेटर, लाईव्ह टीम, फ्लडलाईट्स आणि आयोजक यांना नाहक त्रास होत असतो. पहिलाच बॉल यॉर्कर, बॅटची कडक घेत मागे चाललाय. फ्लॅश स्लिपला चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप येत आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव कंप्लीट आणि या सिंगल धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय. तो बॅटिंग करत असताना जन्मन उजिवले आणि त्या सोबतीनं बॅटर राजेशचा. लेफ्टी बॅटर रोशन पवार सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला त्याची सोबत देतोय राजेश देसले. तुषार ओव्हर द विकेट. फुल टॉस, बॅटची कडक घेत बॉल मागे चाललाय, धाव हवी आहे आणि सहजरित्या मिळेल देखील. थ्रू द कव्हर्स ड्राईव्ह करायचं होतं, तीच ड्रिल करून दाखवतात रोशन. मात्र वेग चांगला होता या बॉलवर, त्याच कारणाचं हवं तसं मिडलिंग, हवं तसं टायमिंग करता आलं नाही. आणि स्कोर सध्या आपण बघत आहोत तो बॅक टू बॅक सेकंड सिंगल, सलगची दुसरी एकेरी धाव, धावसंख्या 2 या आकड्यावर. ओ या बॉलला फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट, टर्न केल्या बॉल मिड विकेटला, फिल्डर उपस्थित, वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद, राजेश परत आहेत माघारी. 2 ला पहिला आदरा, बॅटिंग करत असताना जन्मान उजिवलेला. होत आहेत राजेश बाद होत माघारी परत आहेत. फुल टॉस बॉल होता, हवं तसं मिडलिंग करता आला नाही आणि बरोबर मिड विकेटला क्षेत्ररक्षक वैभव त्या ठिकाणी चांगलं जजमेंट झेल संपादित करत असताना धावसंख्या 2. फुल टॉस, ड्राईव्ह केला समोर, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित झालेत. चांगला बॅकअप, एक सिंगल आणि सिंगल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो सध्याच्या घडीला 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. जसं पहिल्या सत्रात पॉवर प्लेचं पहिलं षटक शांतानी संत होतं, त्याचबरोबरीत दुसऱ्या सत्रात देखील थोडी आता संयम आणि शांतता बॅटिंग करत असताना टीम जन्मान उजिवलेकडून. यावेळेला ड्राईव्ह केला समोर, मिड ऑफला फिल्डर, चान्स रनआउटचा, वुड बी क्लोज. डायरेक्ट हिट जर देता आला असता दर्शनला तर मॅचची महत्वाची विकेट कॅरी झाली असती, पण दैव बलवत्तर. फलंदाज रोशनचं एक सिंगल कंप्लीट आणि या सिंगल सहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावर अंकित होत असताना आपण बघत आहोत ती 4. 4 ऑन बोर्ड. फार दूर होते रोशन, फ्रेम मध्ये नव्हते, पण तीनही असत्या समोर असताना दर्शनला अचूक वेध घेता आला नाही. धावसंख्या 4, स्टील 1 टू गो. या बलीला आणखीन एक वेगवान चेंडू, टप्पा पडला, चाललाय थेट
यष्टी रक्षकाच्या दिशेनं पहिल्या षटकात दबदबा गोलंदाज तुषारचा. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाली सांगता टीमची धावसंख्या सध्या आपण बघत आहोत ते आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 4 आणि पॅनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या देखील आता आपण ॲड करतोय. बॅटिंग करत असताना जन्मन उजुलेच्या खात्यात जो सुधारित धावफलक असेल ते 6 ऑन बोर्ड. तीन षटकात आता 51 धावेची आवश्यकता. वैभव गोलंदाजीसाठी दाखल होत्या. षटक मार्गस होते दुसरं. पहिल्या षटकात 4 धावा स्कोर झाल्या होत्या. पॅनल्टीच्या 2 ॲड केलेल्या आहेत. धावा बनतात त्या 6. 3 षटकात 17.00 धावेची आवश्यक धावगती. हव्यात त्या धावा 51. 51 नीड फॉर विक्टरी. पहिलाच बॉल फुल टॉस. स्ट्रेट बॅटर समोर ड्राईव्ह केलाय. वॅकंट एरिया गॅप मोठा आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध एक टप्पा घेत बॉल निघालाय. तो सीमारेषेच्या बाहेर येतो. पहिलाच बॉलवर चौकार वैभवच्या विरोधात बॅटर रोशनच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल स्ट्रेट बॅटर खेळतात. सेफ शॉट बरोबर. वॅकंट एरिया गॅप मोठा होता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध. आणि या पहिल्याच बॉलवरती 4 धावा वैभवच्या विरोधात वसूल करत असताना आपण बघत आहोत रोशनला. चौकारासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 10 ऑन बोर्ड. यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेर गाईडलाईनला बीट करणारा बॉल. अंपायर सिग्नल वाईड. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फुलटॉस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं समोर. आता फिल्डर उपस्थित. चांगला थ्रो आलाय. एकच धाव मात्र मिळताना दिसेल आणि या सिंगल धाबेसोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करती अंकित होती ती 12 ऑन बोर्ड. विजयासाठी 16 चेंडू आता सामन्यात शिल्लक आहेत आणि 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 45 धाबेची आवश्यकता. धावसंख्या 12. रायटी बॅटर रोहित स्ट्रायकर एंडला. यावेळेला फुल लेंथ होता. अगदी समोर टाकला बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. धावसंख्या सध्या डॉट बॉलनं स्थिर स्थगित. 12 धावा. प्रत्येक डॉट बॉल दबाव बनवेल. बॅटिंग करत असताना टीम जन्मान उजीवलेवर हेल्दी स्ट्रायकर रेटनं चांगल्या गतीनं या महत्वाच्या दुसऱ्या डावात धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा बनवाव्या लागतील रोहितला. फुलटॉस बॉल ऑन साईडला दिशा दिली आहे. बॅटन पॅटमधून पिक करत असताना मिड विकेटला फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. जोपर्यंत थ्रो दिला जाईल बॅकअप नाही आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय तोही यशस्वी होतोय. कीपर एंडला खरं तर थ्रो यायला हवा होता तेच सांगतोय वैभव. पण आता चूक झाली ती त्याच चेंडूवरती तुम्हाला क्रिकेटमध्ये कधी दुरुस्त करता येत नसते. त्याच काळासह आता मोबदला तर मोजावंच लागेल. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि डबल सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत तो 14. स्टील 2 टू गो. 14 चेंडू या सामन्यात शिल्लक आहेत आणि 14 चेंडूत अजूनही 43 धावेची आवश्यकता. यावेळेला यॉर्कर लेंथ डिग आउट करण्याचा प्रयत्न होता. लास्ट मोमेंटला हवा तसा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉलची होती सांगता. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. या षटकात मात्र तदनंतर चांगलं कमबॅक केलंय. पुनरागमन चांगलं केलंय ते गोलंदाज वैभवनं. यावेळेला ड्राईव्ह केलं समोर स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑफला फिल्डर एक सिंगल कंप्लीट. सेकंडसाठी चान्स घेतलाय. थ्रो थोडा वाईड आहे
आणि 2 धावा मात्र तितक्याच वेगानं पूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकाची होईल सांगता 2 षटकात बनलेल्या आहेत त्या 16 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 20.50 धाब्याची धावगती. अजूनही 41 धाब्याची आवश्यकता. 12 चेंडू 41 धावा. पहिलाच बॉल हवेत, विकेट धोक्यात आणि रोशन या मॅच मध्ये बाद होत आहेत. आशेचं किरण आता मावळत आहे. विजयाच्या आशा आता दुसर झालेल्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या जर्मन ओजिवलेच्या. महत्वाची विकेट दर्शनच्या खात्यात. धक्का लागलाय तो दुसरा. नवीन बॅटर अमोल स्ट्रायकर एंडला. दर्शन गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटनं ड्राईव्ह केला समोर. चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवत असताना एक सिंगल कंप्लीट सिंगल सेट स्कोर आपण बघत आहोत. तर सध्या 17 विजयासाठी 10 चेंडू आणि 10 चेंडूत आता 40 धावेची आवश्यकता. याचाच अर्थ काय तर प्रत्येक बॉलवरती चौकार आता नितांत गरजेचा बनलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. हुक करण्याचा प्रयत्न. बॉल मागे आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट तर दिलाय मात्र बनली आहे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता चालवलाय ओव्हर थ्रो आणि त्याचा फायदा आता घेतलाय तो दोन्ही फलंदाजांनी. बॅट्समन सेफ होते तेच पंच निर्देशित करतात आणि आता या 2 धावा विद्यल्प लेग बॅट्स कंप्लीट होत असताना धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित होते ते 19. नऊ चेंडू आता या सामन्यात शिल्लक येत आणि 9 चेंडूत विजयासाठी अजूनही 38 धावेची आवश्यकता. रोहित स्ट्रायकर एंडला. फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. पाठवलाय बॉल तो मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोहितच्या बॅट मधून येतोय हा रॉकेट हिट सिक्सर. षटकार सोबत सध्या स्कोर बोर्डवर धावसंख्या एकूण अंकित झालेल्या आपण बघत आहोत ती 25-25. याच हेल्दी स्ट्राईक रेटनं रोहितला आता मॅच मध्ये धावा बनवाव्या लागतील. जर्मन उज्ज्वलेसाठी हितदायी फलंदाजी रोहितला करावी लागेल आणि तो प्रयत्न सध्या त्याच्या पद्धतीनं सुरू आहे. शॉर्ट बॉल या बॉलला पूल करण्याचा प्रयत्न होता. पोझिशन मध्ये आले होते मात्र शेवटच्या क्षणाला हवं तसं मिडलिंग करता आलं नाही. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. आता विकेट धोक्यात आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला रोहितला बाद होत माघारी यावं लागतंय. 26 ला धक्का तिसरा. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 31 धाब्याची गरज.
जयभवानी किशोर संघ कर्णधार आणि त्याचबरोबर माळीपाडा संघ कर्णधार आयोजकांच्या लगेचच संपर्कात या मित्रांनो. डॉट बॉलनं झाली षटकाची सांगता. 3 षटकात 26 बनलेले आहेत. 6 चेंडू शेवटचं षटक आणि विजया करता आता 31 31 धाब्याची गरज. 6 चेंडू 31. सिराज पहिलाच बॉल गॅपमध्ये चालला मिड विकेटला. हा पंप जॅक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार वसूल केलाय करणला रन बनवायचे आहेत तर याच पद्धतीनं काउंटर अटॅक करावा लागेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत त्या चौकार सहित 30. विजयाचं समीकरण आता या सामन्यात 5 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही आपण बघत आहोत आवश्यकता ती 27 धाब्याची. यावलीला फटका फसलाय. बॉल वेत फिल्डर जज करतायत आणि झेल स्वीकारलाय तो वैभवनं. काम तमाम. करण 4 रन बनवतो माघारी. धक्का चौथा. तीस धावा स्कोर बोर्डवर. चौथा धक्का नुकताच बसलाय. 4 चेंडू आता 27 धाब्याची गरज. लूप होणारा फुल टॉस होता. चेंज ऑफ पेस हलकसं गती परिवर्तन. लाईन जज करता आली नाही. भावेशला डॉट बॉलची सांगता. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 चेंडूत 27 धाब्याची गरज. आणखीन एक जबरदस्त बॉल बीट करतात बॅटरला. आता या सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. अलीकडे सतीश फुटबॉलचं देखील प्रशिक्षण घेतात आणि तेच स्किल या सामन्यात वापरात आणतायत. थेट फुटबॉल मैदानावरूनच ते आज सामन्यासाठी दाखल झाले. त्याच कारणासह ऑफड्रेस आहेत. आणखीन एक चांगला लेग कट्टर रायटी बॅटरसाठी. औपचारिकता आता फक्त या सामन्यात शिल्लक. विजयासाठी 27 धाब्याची आवश्यकता. पाहायचे आता किती धाब्यांनी विजय या सामन्यात सुनिश्चित होईल शिवप्रेमी शिरगावचा. शेवटचा बॉल देखील वाईड आलाय तेच सांगतायत पंच. एक एक्स्ट्रा धाव मिळेल. 31 धावा बनलेल्या आहेत. आता डगआउट मधून आवाज येतो एक सिक्सर हवा भावेशच्या बॅट मधून. आणि एक सिक्सर साठी 500. तोही फटका फसलाय पण बॉलही खराब आहे तेच पंच निर्देशित करतायत. वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड. धावा 32. डॉट बॉल आणि याचबरोबर षटक समाप्तीची घोषणा. डाव संपलाय. दुसरा सामना जिंकलाय तो 24 धाब्यानं शिवप्रेमी शिरगावनं. अभिनंदन शिवप्रेमी शिरगाव. टफ अँड लक जन्मान उज्ज्वले. वेळेत तुम्ही दाखल झालात त्याबद्दल संयोजक समितीच्या वतीनं तुमचे मनस्वी आभार. मॅच समरी सध्या आपल्या स्क्रीनवर आणि हा सामना 24 धाब्यानं जिंकत आजच्या निर्णायक 3ऱ्या रजनीतील विजयाची मुहूर्तमेढ रोवली येते टीम शिवप्रेमी शिरगावनं. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आम्ही जाहीर करतोय वैभवला. ज्यानं व्यक्तिगत 4 चेंडू 18 धाब्याचं योगदान दिलं. विकेटलेस राहिला मात्र विथ द बॅट